तुमच्याकडे सुद्धा घरी ब्रेड असतील तर आजच हा पदार्थ पटकन बनवायला घ्या. हा पदार्थ बघितल्यानंतर तुम्हाला पण राहणार नाही, एवढा भारी आणि एवढा टेस्टी बनतो. मग त्यासाठी काय करायचे, आपल्याला सर्वप्रथम हा पदार्थ बनवण्यासाठी भरपूर सारे ब्रेड लागणार आहेत. आता इथे मी हा पदार्थ बनवण्यासाठी काळ्या कलरचे ब्रेड घेतलेले आहेत. तुमच्याकडे अवेलेबल पांढऱ्या कलरचे असतील तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. चला मग पटकन सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. आता इथे सुरुवातीला आपल्याला बटाट्याची भाजी बनवून घ्यायची आहे. त्यासाठी कढईमध्ये 2 पळी तेल टाकलं. तेल तापलं की जिरे मोहरी तडतडू दिली. त्याच्यानंतर हिरवी मिरची, अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली. त्याचबरोबर कढीपत्ता आणि थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं याला. आता ना हे एकजीव करून झाल्यानंतर याच्यामध्ये 4 उकडलेले बटाटे मी इथे मॅश करून घालत आहे हातानेच. आता हे बटाटे घालून घेतले की याच्यामध्ये ना थोडंसं धना पावडर टाकायची आणि थोडंसं टेस्ट अशी चांगली चटपटी यावी म्हणून आमचूर पावडर टाकायची आणि चांगलं ना आता या भाजीला छान मिक्स करून घ्यायचं. आता ही संपूर्ण भाजी एकजीव करून घेते. तोपर्यंत मंडळी, तुम्हा सर्वांना माझं एकच निवेदन आहे की हा आपला रेसिपीचा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून पाहताय हे मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मला सुद्धा समजेल की आपल्या रेसिपीचे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात. तर पहा, ह्या भाजीला चांगलं मिक्स करून घेतलं. आता भाजी थंड होण्यासाठी साईडला करून ठेवली. तोपर्यंत एका पातेल्यामध्ये 2 वाटी बरोबर मापून बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये हाताने कुस करून ओवा टाकून घेतला. अर्धा चमचा जिरे टाकले, अर्धा चमचा हळद आणि याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि भरपूर पाणी टाकायचं. आता जितपत तुम्हाला पिठाची कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार तुम्हाला इथे पीठ घट्ट आणि पातळ ठेवायचं आहे. पहा, गुठळ्या सगळ्या मोडून घेतलेल्या आहेत पिठाच्या आणि कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. या पद्धतीने तुम्हाला पिठाची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. त्यानंतर कढईमध्ये बरंचसं तेल गरम करायला ठेवलं होतं. आता हे पीठ ना चमच्याच्या मदतीने थोडं थोडं करून ना सोडून घ्यायचं आहे. जास्तही नाही सोडायचं, म्हणजे आपल्याला चटणी बनवण्यासाठी जेवढं म्हणजे लागेल ना तेवढंच सोडायचं आहे. तर पहा, इथे मी जेवढं मला पीठ चटणी बनवण्यासाठी लागणार होतं तेवढंच मी छान असं तळून घेतलेलं आहे. बघा, कलर मस्त खरपूस आलेला आहे. याला चांगलं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं. त्याचबरोबर 10-15 लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि 2 चमचे बरोबर लाल मिरची पावडर इथे मी वापरलेलं आहे. तर पहा, त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि मिक्सरचं झाकण लावून याला चांगलं असं फिरवून घ्यायचं आहे. तर एकदम मस्त आपण ही चटणी कशासोबतसुद्धा खाऊ शकतो. चपातीसोबत म्हणा किंवा मग भाकरीसोबत खूप अप्रतिम चवीची ही चटणी लागते. तुम्ही कशासोबत पण या चटणीला एन्जॉय करू शकता. खूप चवीची आणि खूप भन्नाट अशी ही चटणी बनते. तर आता ही चटणी पण थोड्या वेळ साईडला करून ठेवूया. पहा, आता आपण हा ब्रेडपासून मस्त पदार्थ बनवतोय तर इथे आपल्याला भरपूर सारे ब्रेड लागणार आहेत. आता तुम्ही काळ्या कलरच्या ब्रेडच्या ऐवजी इथे पांढऱ्या कलरचा ब्रेड वापरला तरी पण उत्तमच. तर माझ्याकडे पांढऱ्या कलरचा अवेलेबल नव्हता म्हणूनच मी इथे काळ्या कलरचा ब्रेड घेतलेला आहे. आता आपल्याला हा एक ब्रेड घ्यायचा आहे आणि ग्लासाच्या मदतीने त्याला चांगलं गोल आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे. पहा, व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने. तर आता संपूर्ण ब्रेड मी अशाच पद्धतीने कट करून घेते. तर तुम्ही बघू शकता इथे संपूर्ण ब्रेड माझे छान असे गोल आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत मी. तर आता ना हे कट करून घेतलेले ब्रेड जे आहेत ना ते एकदम एक समान असे कट करून घेतलेले आहेत. बघू शकताय तुम्ही. या पद्धतीने तुम्हाला संपूर्ण ब्रेड असे छानपैकी कट करून घ्यायचे आहेत. आता हे कट करून घेतलेले ब्रेड आहेत ना ते पण आपण आता ठेवून देऊया आणि त्यामधला एक ब्रेड आपण घ्यायचा आहे. आता बघा, हा गोल ब्रेड जो आहे ना यावरती तुम्ही हवं तर हिरवी चटणीसुद्धा पुदिन्याची लावू शकता. पण आता मला घाई होती आणि पुदिना पण फ्रीजमधला संपला होता, त्यामुळे मी इथे टोमॅटो केचपचा वापर करत आहे. तर आता या एका ब्रेडला पूर्ण असं संपूर्ण ब्रेडला आपल्याला टोमॅटो केचप लावून घ्यायचा आहे. आता इथे मी ब्रेडला टोमॅटो केचप लावून घेतलेला आहे. आपण जी आता तयार केलेली चटणी आहे ना तीसुद्धा 1 चमचा या ब्रेडवरती टोमॅटो केचप लावून किंवा हिरवी चटणी पुदिन्याची लावून ही चटणी त्यावरती ठेवायची. त्याचबरोबर एक ब्रेड परत यावरती ठेवून द्यायचा आणि त्याच्यानंतर आपण जे बटाट्याची भाजी केली होती ना ती बटाट्याची भाजी ब्रेडला दोन्ही साईडला एकदम व्यवस्थित लावून घ्यायची. नाहीतर भाजी व्यवस्थित नाही लागली तर मग तो वडा व्यवस्थित तळला जाणार नाही. तर आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगितलं नव्हतं की आपण ब्रेडपासून कुठली रेसिपी बनवतोय. तर याला तुम्ही उलटा वडापावसुद्धा म्हणू शकता किंवा मग ब्रेड वडा, ब्रेड बटाटा वडा असं सुद्धा नाव देऊ शकता. तुम्ही या रेसिपीला काय नाव द्याल ते मला नक्की कमेंट करून नक्कीच सांगा. तर आता बघू शकताय दोन्ही साईडने मस्त या ब्रेडला मी बटाट्याची भाजी लावून घेतलेली आहे.
आणि आता हा आपल्याला तळण्यासाठी मस्त आपण जे बेसन पीठ तयार केलेलं आहे ना, त्यामध्ये छान असा बुडवायचा आणि चमच्याच्या मदतीने पूर्ण बेसन पीठ या वड्यावरती टाकून घ्यायचं. आणि बघा मस्त एका हाताने अलगद हा वडा ना बेसन पिठातून काढायचा आणि लगेच तेलामध्ये टाकायचा. एकदम सुंदर खरपूस कलर येईपर्यंत हा वडा तुम्हाला तळून घ्यायचा आहे. बघा एकदम व्यवस्थित हा अलगद हाताने मी सोडलेला आहे. कुठेसुद्धा हा वडा अजिबात तुटलेला सुद्धा नाही आणि काहीसुद्धा झालेला नाही. एकदम जशाला तसा हा वडा बेसन पिठामधून बुडवला आणि तेलामध्ये सोडला. बघा किती मस्त असा हा खरपूस कलर येईपर्यंत हा वडा तळून घेतलेला आहे मी. घरी आलेल्या पाहुण्यांना नाश्त्यासाठी काही बनवायचं सुचत नसेल तर हा ब्रेडपासून बनवलेला हा चटपटीत पदार्थ नक्की तुम्ही पाहुण्यांसाठी बनवून देऊ शकता. त्यांना नाश्त्यामध्ये जर हा पदार्थ तुम्ही बनवून दिला ना, तर त्यांना कळणारसुद्धा नाही की हा ब्रेडपासून बनवलेला आहे. तर एवढा अप्रतिम आणि सुंदर रेसिपी बनते ना याची, तुम्ही नक्की करून पहा. यासोबत मस्त आपण वडा अर्धा कापायचा आणि त्यासोबत तयार केलेली चटणी टाकायची आणि मस्त तोंडी लावायला मिरची घ्यायची किंवा टोमॅटो केचप किंवा हिरवी चटणी. किती अप्रतिम लागतो ना हा वडा, तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. एकदा बनवा आणि कमेंट करून मला नक्कीच कळवा की तुमचा वडा कसा झाला आहे ते. आवडली असेल रेसिपी जरा जरी तर रेसिपीसाठी लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर पटापट सबस्क्राईब करा. चला भेटते पुढच्या